नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर 31 मे 2026 रोजी होणार आहे, या पेपरच्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी इथे बनवतोय. आणि जास्त करून विद्यार्थ्यांचा मला एकच प्रश्न येतोय की सर, जीएस चा पेपर कसा सोडवावा, ठीक आहे, किती राऊंड्स असले पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे आणि जनरली टॉपरची स्ट्रॅटेजी कोणती असते. म्हणूनच 3 राऊंड स्ट्रॅटेजी काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि कसं तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे हे देखील मी तिथे तुम्हाला सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण सीसॅटचा जो पेपर आहे, जो पेपर 2 आहे, याला देखील कसं सामोरे गेला पाहिजे, किती अटेम्प्ट केला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त कसा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे सीसॅटचा हे आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी किती अटेम्प्ट केला पाहिजे यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तो पहिले व्हिडिओ अवश्य तुम्ही पाहावा, कारण बहुतांश विद्यार्थी काय चुकी करतात, कोणी 50 अटेम्प्ट करतात, कोणी 60, कोणी 70. या एवढ्या अटेम्प्टवर तुमची ही परीक्षा निघणार नाही विद्यार्थी मित्रांनो. मिनिमम अटेम्प्ट तुमचा किती असला पाहिजे, 85 ते 90च्या घरात जीएस पेपर 1 मध्ये असला पाहिजे आणि सीसॅटचा अटेम्प्ट 45 ते 50च्या घरात असलाच पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुमचा तिथे पेपर निघण्याचे चान्सेस वाढतात. आता हे बघा, पहिले तर आपण जीएस पेपर 1, ठीक आहे, याची आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत की हा पेपर कसा सोडवायचा. ठीक आहे, तर बेस्ट प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी मी इथे सांगणार आहे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, जेव्हाही पेपर आपल्या हातात येतो विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून विद्यार्थी चुकी काय करतात, तर विद्यार्थी पहिले सोडवायला लागतात. तसं करू नका. पेपर आल्यानंतर पहिले 5 मिनिटं त्या पेपरला चाळा, संपूर्ण पेपरचे प्रश्न बघा, पेपरचं काठिण्य पातळी काय आहे, कसे प्रश्न आहेत, कोणते प्रश्न तुम्हाला जमतील, त्या पद्धतीनं मग तुम्ही एकदा तुमचं सुरुवात कुठून करायची ते तुम्ही ठरवू शकता. जनरली काही विद्यार्थी, मोस्ट ऑफ द विद्यार्थी पहिलेपासून करतात, पण कोणाला असेल की नाही मला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सेक्शन चांगला जमतो, ते मधातूनही करू शकतात. म्हणून पहिल्या 5 मिनिटात पेपर चाळणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, तर तेच इथे सांगितलेलं आहे की स्कॅन द पेपर, डू नॉट स्टार्ट सॉल्विंग इमिडिएटली. एकदम लगेच पेपर सोडवायला सुरू करू नका. पहिले 3 ते 5 मिनिटं कशावर फोकस करा, क्विकली स्कॅनिंग द पेपर. स्कॅन करा, अंडरस्टँडिंग डिफिकल्टी लेवल, काठिण्य पातळी तपासा. त्यानंतर आयडेंटिफाईंग इझी सेक्शन, की सोपा सेक्शन कोणता आहे बघा. आपल्याला पहिले कॉन्फिडन्स वाढवायचा विद्यार्थी मित्रांनो. जर सुरुवातीचे प्रश्न कठीण असतील तर पहिले मधातून सुरू करा, जिथून सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडू शकता. आणि बिल्डिंग मेंटल कम्फर्ट, म्हणजे डोकं शांत असलं पाहिजे आणि डोक्याला कॉन्फिडन्स देणं, मनाला कॉन्फिडन्स देणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, असं जर तुम्ही केलं तर काय होतं की जी अँझायटी, डिप्रेशन, स्ट्रेस, एकदम घाम यायला लागतो पेपर पहिल्या असं काहीही होणार नाही. म्हणून पहिले 5 मिनिटं निवांत देवाचं नाव घ्यायचं आणि पहिले पूर्ण पेपर चाळायचा. पहिले पेपरमध्ये विविध प्रश्न बघायचे, काठिण्य पातळी तपासायची. जे सोपा सेक्शन आहे तिथून देखील तुम्ही पेपरला सुरुवात करू शकता. ही झाली तुमची पहिली स्टेप. त्यानंतर काय, आता दुसरी स्टेज. एकदा तुम्ही आता पेपर पूर्ण तपासला आणि इझी सेक्शन निवडला, तर त्यानंतर काय, त्यानंतर तुम्ही 3 राऊंड स्ट्रॅटेजी जी आहे, 3 राऊंड स्ट्रॅटेजी ही तुमची तुम्हाला इम्प्लिमेंट करायची. आता ही 3 राऊंड स्ट्रॅटेजी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बघूया. सो दिस इज द मोस्ट प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी यूज बाय द टॉपर्स. सगळेच टॉपर्स ही स्ट्रॅटेजी वापरतात. ठीक आहे, आता राऊंड 1 काय असतो, राऊंड 1 मध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला 100% येतात, म्हणजे शुअर शॉर्ट क्वेश्चन्स जे तुम्हाला येतात आणि जे पहिल्या किंवा एक रिडिंग मध्येही तुम्हाला उत्तर जर येत असेल, असे प्रश्न तुम्हाला या पहिल्या राऊंड मध्ये सोडवायचे. जे प्रश्न तुम्हाला कठीण वाटत आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत आहे, ऑप्शन मध्ये कुठे 50-50 आहे, म्हणजे 2 ऑप्शन माहित आहे, 2 ऑप्शन नाही माहित आहे, किंवा 1 ऑप्शन माहित आहे, 3 माहित नाही, असे प्रश्न आपण राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये सोडू. पण या पहिल्या राऊंड मध्ये तुमचा प्रयत्न काय असला पाहिजे, शुअर शॉर्ट प्रश्न, की असे प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला 80% जास्त तुम्हाला खात्री आहे, असे प्रश्न तुम्हाला या पहिल्या राऊंड मध्ये सोडवायचे. पहिल्या राऊंडला मध्ये तुम्हाला वेळ किती द्यायचा आहे, अंदाजे 40 ते 45 मिनिटांमध्ये तुम्हाला हा राऊंड इथे उरकवायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता व्हॉट टू अटेम्प्ट, म्हणजे कोणते प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे पहिल्या राऊंड मध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं की ज्याचे उत्तर तुम्हाला डायरेक्टली माहित आहे. ठीक आहे, यू नो द आन्सर्स डायरेक्टली. दुसरं, जिथे तुमची एलिमिनेशन टेक्निक काम करत आहे. आता बघा, जनरली असं होतं की एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 10% जे प्रश्न असतात ते जनरली प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधूनच येतात किंवा त्या पॅटर्नवर येतात. म्हणून जर तुम्ही पीवायक्यू करून गेलात तर असे प्रश्न तुम्हाला हमखास येण्याची शक्यता जास्त असते. तर एलिमिनेशन गिव्स क्लिअर आन्सर. आणि तिसरं म्हणजे असे प्रश्न की ज्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स हा मिनिमम 80% जास्त आहे, तुम्हाला खात्री आहे की हेच उत्तर आहे, असे शुअर शॉर्ट प्रश्न तुम्ही या पहिल्या राऊंड मध्ये अटेम्प्ट केले पाहिजे. तेही मॅक्झिमम 45 मिनिटं तुम्ही या राऊंडला दिलं पाहिजे. आता इम्पॉर्टंट नियम काय आहे या राऊंडचा, हे लक्षात ठेवा. डू नॉट थिंक टू मच, अति विचार करू नका प्रश्नावर. आपण जर अति विचार केला, मी तुम्हाला जे वेळेचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, ते ऑलरेडी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये 100 प्रश्न असतात. वेळ किती असतो, 120 मिनिटाचा वेळ असतो. याचा अर्थ तुम्हाला पर प्रश्न, ठीक आहे, पर क्वेश्चन तुम्हाला किती वेळ, 1.2 मिनिटं
म्हणजे यालाच आपण म्हणतो 72 सेकंदात तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याही एका प्रश्नावर जास्तीत जास्त इफ आन्सर कम्स विदिन 30-40 सेकंड्स ओके, पण एकदम 70 सेकंडच्या वरती जर तुम्हाला लागत असतील तर सरळ स्किप करा आणि दुसऱ्या प्रश्नावर मूव्ह करा. तुम्ही इगोवर घेऊ नका, नाही असा कसा मला येत नाही, मी सोडूनच राहील, असा कसा येणार नाही, मग काय होईल ना, आपल्या हातातून वेळ चालला जाईल आणि आपला पेपरही चालला जाईल. उगाच तिथे इगो आणण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. सो डू नॉट थिंक टू मच. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30-40 सेकंद किंवा मॅक्झिमम 70 सेकंदाच्या आतमध्ये मिळालं पाहिजे. त्यानंतर जर येत असेल तर मार्क करा, म्हणजे OMR शीटवर लगेच तुम्ही काय करा, तिथे गोला भरून टाका आणि समोर जा. इफ कन्फ्यूज, जर तुम्ही कन्फ्यूज असाल, जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 ऑप्शन येत आहेत, 2 ऑप्शन नाही माहित आहे, 1 ऑप्शन माहित आहे, 3 ऑप्शन नाही माहित आहे, तर सरळ त्याला सोडून द्या. राऊंड 2 मध्ये आपण त्याला बघूया, टिक मार्क करून द्या कसं तरी. ठीक आहे. आणि टार्गेट काय असला पाहिजे राऊंड मधला, तर हे लक्षात ठेवा, मिनिमम तुमचा अटेम्प्ट 45 ते 55च्या घरात असला पाहिजे. म्हणजे 45 प्रश्न तुम्हाला शॉर्ट जवळपास आलेच पाहिजे. मिनिमम 40 पकडा, पण 45 तर 45च्या ते 50च्या दरम्यान हा तुमचा टार्गेट झालाच पाहिजे. तेवढे प्रश्न तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सोडवायचेच आहे. लक्षात ठेवा, मिनिमम 40च्या खाली जाता कामा नये. जर 40 जरी सोडवले तरी हमखास तुमचे 80 मार्क इथे फिक्स होऊन जातील. हा झाला बेटा पहिला राऊंड. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा राऊंड. ठीक आहे. आता दुसरा राऊंड कसा आहे हे थोडक्यात बघूया. दुसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं आहे बघा. आता इथे तुम्हाला एलिमिनेशन बेस्ड टेक्निक वापरायचं आहे. एलिमिनेशन बेस्ड टेक्निक तसंही तुम्हाला पहिल्याही राऊंड मध्ये वापरायचं आहे, पण इथे त्याचा तुम्हाला प्रकर्षाने उपयोग करायचा आहे. तर राऊंड 2 मध्ये एलिमिनेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. म्हणजे राऊंड 2 मध्ये असे प्रश्न सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो की जिथे प्रोबॅबिलिटी 50-50 आहे. 50-50चा अर्थ असा होतो की जे तुम्हाला 2 ऑप्शन माहित आहे प्रश्नाचे उत्तराचे, पण 2 ऑप्शन तुम्हाला माहित नाही, असे प्रश्न तुम्ही या राऊंड 2 मध्ये सोडवले पाहिजे. ठीक आहे. आता अटेम्प्ट काय करायचा, तर क्वेश्चन वेअर यू कॅन एलिमिनेट 1 to 2 ऑप्शन, म्हणजे जिथे तुम्हाला 50% चान्स ऑफ सक्सेस आहे, म्हणजे 2 ऑप्शन माहिती आहे, 2 ऑप्शन नाही माहिती आहे, असे प्रश्न तुम्ही या राऊंड 2 मध्ये सोडवायचे. यू हॅव पार्शियल नॉलेज, म्हणजे तुम्हाला अर्ध नॉलेज आहे पण अर्ध नॉलेज नाही आहे, असे प्रश्न. आणि या प्रश्नांना तुम्ही लॉजिक लावू शकलात पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. नॉलेज सोबत जर लॉजिक असेल तरच तुम्ही पूर्व परीक्षा इझिली क्रॅक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण हा MCQ पॅटर्नचा जो पेपर असतो याच्यामध्ये फक्त नॉलेजच्या आधारावर हा पेपर क्रॅक करणं अशक्य आहे. म्हणून नॉलेज प्लस लॉजिक, तर इथे तुम्हाला लॉजिक प्रकर्षाने वापरायचं आहे. आणि स्टेटमेंट अनालिसिस इज पॉसिबल, म्हणजे तुम्ही वाक्य वाचून तुम्ही अंदाज लावू शकता की हे या टॉपिकला अनुसरून आहे की नाही आहे. ठीक आहे. तर राऊंड 2 मध्ये तुम्हाला असे प्रश्न करायचे की जिथे 50-50 स्कोप आहे, म्हणजे 50% शक्यता आहे की तुमचं उत्तर बरोबर राहू शकतं आणि 50% शक्यता आहे की जिथे तुमचं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, जर जनरली या राऊंड 2 मध्ये तुमचे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ते जवळपास तुम्हाला या राऊंडला सुद्धा 45 ते 50 मिनिटं द्यायचे. ठीक आहे. दिस राऊंड डिसाइड सिलेक्शन्स. ठीक आहे. मोस्ट सिरियस एस्पायरंट सॉल्व दिस राऊंड स्मार्टली. या सेकंड राऊंड मध्ये सिलेक्शन तुमचं फिक्स राहतं. आणि किती टार्गेट केला पाहिजे, तर 20 ते 30 ऍडिशनल क्वेश्चन तुम्ही इथे टार्गेट केलेच पाहिजे. माझ्या मतानुसार तरी 30 प्रश्न मॅक्झिमम तुम्ही राऊंड 2 मध्ये सोडवायलाच पाहिजे. ठीक आहे. कळलं का? म्हणजे काय, तर पहिल्या राऊंड मध्ये आपले 45 प्रश्न झाले, तर राऊंड 1 मधला 45, या राऊंड मध्ये 30, म्हणजे किती झाले 75. म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्ही 10 ते 15 जरी प्रश्न सोडवले तरी तुमचा अटेम्प्ट 85 ते 90च्या घरात जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बाय एंड ऑफ राऊंड 2 टोटल अटेम्प्ट शुड रीच अराउंड 75 to 85, म्हणजे 75 पर्यंत जरी गेला तरीही पुरे आहे. आता तिसरा राऊंड जो होतो, ठीक आहे, जो शेवटला राऊंड आहे, या राऊंड मध्ये काय करायचं, तर याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट राऊंड. आणि या राऊंड मध्ये असे प्रश्न घ्यायचे की जिथे प्रोबॅबिलिटी 75:25 ची आहे. याचा अर्थ 4 ऑप्शन असतात प्रश्नाला, 4 पैकी 1 ऑप्शन तुम्हाला माहित आहे आणि 3 ऑप्शन तुम्हाला माहित नाही. ठीक आहे. म्हणजे असेही प्रश्न असतील की जिथे 1 ऑप्शन माहित आहे पण 3 ऑप्शन माहित नाही. तर काय, या राऊंडला तुम्हाला अंदाजे जो वेळ द्यायचा तो 15 ते 20 मिनिटं द्यायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि काय करायचं, सॉल्व क्वेश्चन विथ 3 to 1, दॅट इज 25% चान्स ऑफ सक्सेस. आता असे प्रश्न जर तुम्ही किमान 15 जरी सोडवले किंवा 15 ते 20च्या दरम्यान जरी सोडवले तरीही पुरे आहे. ठीक आहे. म्हणजे 75 आधी झाले आणि 15 जर आपण सोडवले तर जवळपास आपला जो अटेम्प्ट आहे तो 90 पर्यंत जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा काय काय करायचं आहे, तर पहिले जे मार्क क्वेश्चन, म्हणजे याच्या आधी जर तुम्हाला कोणते प्रश्न असे चाळताना दिसले की ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 ऑप्शन माहिती आहे आणि 3 नाही माहिती आहे, असे प्रश्न आता सोडवा. कन्फ्युजिंग जे क्वेश्चन्स आहेत ते याच्यामध्ये सोडवू शकता. आणि क्वेश्चन्स वेअर 2 ऑप्शन्स रिमेन, म्हणजे अगेन सेम की 50-50 मधले काही जर 2-3 प्रश्न तुमचे शिल्लक राहिलेले असतील ते देखील तुम्ही या राऊंड 3 मध्ये कव्हर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. अगेन तुम्हाला प्रश्न सोडवता खून करणं फार आवश्यक आहे, लक्षात ठेवा, कारण तेव्हाच तुम्हाला हे 3 राऊंड तिथे कळून येतात
आणि त्याच्या आधारावर तुम्ही शेवटी जे आहे ते 3 राऊंड पर्यंत तुमचा जो अटेम्प्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा 85 ते 90च्या घरात तिथं गेलाच पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे 3 राऊंड आहेत या 3 राऊंडच्या पद्धतीनं तुम्हाला जीएस पेपरवर तिथं सॉल्व्ह करायचं आहे. आता इम्पॉर्टंट नियम काय विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात लक्षात ठेवा की डू नॉट रँडमली गेस. काहीतरी तुक्का मारायचा म्हणून काहीतरी विचार करायचा आणि काहीतरी सोडवून यायचं असं अजिबात करू नका. मी परत परत सांगतोय की तुम्हाला तिथे टिक जरी करायचं असेल, उत्तर जरी मार्क करायचं असेल, तर तुम्हाला तुमचं जे काही तुमच्याकडे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या आधारावर लॉजिक वापरा आणि त्या लॉजिकच्या आधारावर नॉलेज आणि लॉजिक याच्या कॉम्बिनेशनच्या आधारावर तुम्ही ते आन्सर टिक करा. पण अननेसेसरी काहीतरी जय माता दी म्हणून टिक मारायचं असं करू नका. ठीक आहे. अटेम्प्ट ओनली इफ यू नो एनी वन ऑप्शन. एक तरी ऑप्शन तुम्हाला माहित असला पाहिजे तरच तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट करा. जर एकही ऑप्शन माहित नाही, एकही स्टेटमेंट माहित नाही, तर बेटर आहे त्याला सोडून द्या. जे 10 प्रश्न सोडायचे आहेत त्या 10 प्रश्न सोडून द्या. कारण मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे अटेम्प्टच्या प्रश्नामध्ये की तुमचा अटेम्प्ट हा 85 ते 90च्या घरात असलाच पाहिजे. पण एकदम 90च्या वरती म्हणजे 100चे 100 प्रश्न सोडवू नका. कारण उर्वरित जे 10 प्रश्न असतात ते 10 प्रश्न असे असतात की जे आपण पहिल्यांदा बघितलेले असतात. तर त्या पहिल्यांदा बघितलेले जे प्रश्न आहेत त्यांना हात लावायचा नाही, त्यांना सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे. आणि असे करा की लॉजिकल प्रोबॅबिलिटी स्ट्रॉंग, म्हणजे तिथे तुम्ही जे लॉजिक लावताय ते तिथे हमखास लागण्याची शक्यता दाट आहे. असे प्रश्न तुम्ही सोडवा या तिसऱ्या राऊंड. अवॉइड काय करा तर ब्लाइंड गेसिंग. काहीतरी तुक्का मारायचा म्हणून करू नका. इमोशनल अटेम्प्ट करू नका. इमोशनल अटेम्प्ट म्हणजे काय की नाही माझ्या टॉपरनी मला माझ्या सिनियरनी सांगितलं होतं 100 पैकी 100 करू नये, असं करू नका. पुष्कळशा विद्यार्थ्यांचे चांगले मार्क येत सुद्धा निगेटिव्ह मार्किंगमुळे त्यांचे अटेम्प्ट डुबलेले आहेत. तशी चुकी करू नका आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका की नाही मी फक्त 50च सोडविल आणि 50च मध्ये माझा अटेम्प्ट निघणार आहे किंवा 60च सोडविल आणि 60च्या 60 बरोबर येईल कारण सरांनी मला सांगितलं 120 मार्क पाहिजे. असं होत नाही. फार कमी पोरांचं होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांचं होतं ते काहीतरी एक्सेप्शनल असतात आणि जर आपण त्या कॅटेगरीत येतो तर तुम्ही तसं करा. पण 99% विद्यार्थी त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून आपल्याला प्रोबॅबिलिटीवर खेळावं लागणार आहे. आपला अटेम्प्ट 85 ते 90च्या घरात असला पाहिजे आणि ऑलरेडी अटेम्प्ट किती करावं यामध्ये मी तुम्हाला पूर्ण गणित सांगितलेलं आहे. त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तो व्हिडिओ बघून टाका की किती मार्क तुम्हाला मिळवायचे. सेफर स्कोर काय आहे. सेफ स्कोर हा जनरली 115 ते 120च्या घरात आहे कारण ते मागच्या 4 वर्षाचे जे कट ऑफ लागत त्याच्या आधारावर आपण तो काढलेला आहे. आता टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे पेपर 1 मध्ये हे आपण थोडक्यात बघा. 2 तास दिलेले असतात. पहिला राऊंड हा तुमचा 45 मिनिटात झाला पाहिजे. दुसरा राऊंड अगेन 45 ते 50 मिनिटात झाला पाहिजे कारण 5 मिनिटं तुम्हाला पेपर रिडिंगला द्यायचे. तिसरा राऊंड हा तुमचा 15 मिनिटात झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे OMR फिलिंग जी आहे याला 10 मिनिटं तुम्हाला लागणार आहे. हे बघा बहुतांश विद्यार्थी काय करतात की बहुतांश विद्यार्थी पूर्ण 100च्या 100 प्रश्न सोडवतात आणि शेवटी OMR मार्क करायला घेतात. आम्ही असे विद्यार्थी बघितले की ज्यांनी पूर्ण 100च्या 100 तर प्रश्न सोडवले पण जेव्हा शेवटी टिक करायला गेले एक तर टाइम संपला म्हणून अर्धवट प्रश्न तिथे सोडून आले किंवा टिक केले पण त्याच्यामध्ये मागे पुढे झालं तर पूर्ण अख्खी सिरीजच चुकली आणि त्याच्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट डुबालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो असं तुमच्यासोबत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय एक तर 10 प्रश्न झाल्यानंतर OMR शीट भरा किंवा एक प्रश्न झाल्यानंतर OMR शीट भरा. जो पॅटर्न तुम्हाला सूट करतोय असं करा. पण एकदम 30 प्रश्नाच्या वरती जाऊ नका. 30 प्रश्न झाल्यानंतर देखील OMR शीट तुम्ही भरू शकता. पण माझ्या मतानुसार पहिला प्रश्न सोडवला OMR शीट मध्ये टिक करा. दुसरा सोडवला OMR शीट मध्ये टिक करा. म्हणजे कसं आपल्याला माहित राहतं की आपला किती प्रश्न झालेले आहेत कसे झालेले आहेत आणि OMR मध्ये टिक होतच राहतं. म्हणजे शेवटल्या मिनिटापर्यंत वाट पाहायची आवश्यकता भासत नाही. आता याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो CSATचा पेपर. हा पेपर कसा सोडवावा. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा या MPSC राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये CSAT पेपरमध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात. तर सर्वप्रथम हे 5 जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत ते शुअर शॉट मार्क आहे भेटावे तुमच्या हातातले. आपण जर पहिलेपासून सुरुवात करायला गेलो आणि शेवटले प्रश्न सुटले तसं करू नका. तर सर्वप्रथम पहिले पेपर हातात आल्या प्रश्न सोडवायला घेऊ नका. परत तोच सांगतोय. इथे तुमचं टार्गेट किती असला पाहिजे तर हे लक्षात ठेवा. टार्गेट किती आहे कारण हा पेपर क्वालिफाईंग म्हणजे या पेपरमध्ये तुम्हाला 67 मिनिमम मार्क मिळवायचे आणि त्याच्यापेक्षा किती जास्त मिळाले तरी चालेल. म्हणजे आपण सेफर साईडला म्हणू 80 ते 90च्या घरात तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे जेणेकरून तुम्हाला खात्री पटली पाहिजे की माझा CSAT पेपर निघणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा जो अप्रॉक्सिमेटली एकदम नेट करेक्ट क्वेश्चन तुमचे किती असले पाहिजे तर 27 ते 35 म्हणजे एकदम तुमची अॅक्युरेसी 100% आहे. तर पण जनरली 99% विद्यार्थ्यांची राहत नाही. म्हणून काय करायचं तुम्हाला इन्स्टेड ऑफ द स्टँडर्ड 1.5 मिनिट पर क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.5 मिनिटं तिथे जर 80च्या 80 सोडवायला गेले तर तेवढे मिळतात. पण इथे तुमचा अटेम्प्ट तुम्हाला करायचा आहे 45 ते 51च्या घरात. जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला किती वेळ मिळतो 2.5 ते 3 मिनिटाचा वेळ तिथे मिळतोय. आणि 45 ते 50 प्रश्न जरी तुम्ही सोडवले तरी तुम्ही इझी पद्धतीनं तुम्ही 67 मार्क
स्कोअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता जेव्हाही सीसॅटचा पेपर हातात आला तर अगेन पहिला रूल काय असला पाहिजे, 5 मिनिटं पहिले पेपर चाळायचा. ठीक आहे, पूर्ण पेपर चाळा. कुठे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत ते बघा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे किती प्रश्न आहेत ते बघा, कॉन्टचे किती आहे, लॉजिक अँड रिझनिंगचे किती प्रश्न आहे हे बघा. तुमचा जो स्ट्रॉंग एरिया आहे, जर कोणत्या विद्यार्थ्याचं असतं की रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पासून त्यांना एकदम हमखास गॅरंटी असते तर ते तिथून सुरू करू शकतात. कोणाला वाटतं की नाही माझं कॉन्ट चांगला आहे तर मी पहिले कॉन्टचे प्रश्न सोडवते, किंवा लॉजिक अँड रिझनिंग चांगला आहे तर पहिले मी ते करते. तुमच्या स्ट्रेंथच्या आधारावर तुम्ही पेपरची सुरुवात करू शकता. ठीक आहे, तर पेपर आल्यानंतर पहिले पूर्ण चाळा पेपर, कोणते प्रश्न आहे, कशा पद्धतीचे प्रश्न आहे ते पूर्ण तपासा, आणि त्याच्यानंतर जो सोपा सेक्शन आहे तिथून तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे, सिलेक्शन क्रायटेरिया काय असला पाहिजे, तर प्रायोरिटाइज रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड लॉजिकल रिझनिंग बेस्ड ऑन युअर पर्सनल स्ट्रेंथ. फार महत्वाचं आहे. ठीक आहे, हे विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, बहुतांश विद्यार्थी काय फॉन्ट्स पासून सुरू करतात, पण फॉन्ट्स मध्ये कधी एखादा असा प्रश्न येतो की ज्याचं उत्तर आपल्याला सापडतच नाही. मग आपण काय करतो, आपण तो प्रश्न इगोवर घेऊन टाकतो की असा कसा मला येत नाही, म्हणून मी त्याच्याच मागे लागतो. 5 मिनिटं 10 मिनिटं होऊन जातात आणि वेळ आपला निघून जातो. असं करू नका, कोणताही प्रश्न इगोवर घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला 3-4 मिनिटात 2-3 मिनिटात मॅक्झिमम उत्तर मिळत असेल तर ठीक, नाही मिळत असेल तो प्रश्न स्किप करा आणि पुढच्या प्रश्नावर मूव्ह करा. कारण लक्षात ठेवा 67 मार्क मिळवणं हे देखील एक प्रकारचं चॅलेंज आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणून तसं. आणि लास्ट रिसॉर्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, सपोज कोणत्या विद्यार्थ्याचं असं असेल की त्याचा स्ट्रेंथ एरिया हा रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा आहे, पॅसेजेसचा आहे, त्यांनी पॅसेजेस तर सोडवले पण पॅसेजेसमध्ये जसे उत्तर यायला पाहिजे तसे त्याचे येत नव्हते. मग अशा वेळेस त्यांनी वेळेवर देखील आपली स्ट्रॅटेजी आपल्याला चेंज करावी लागू शकते. मग काय करा, असे कॉन्टचे आणि लॉजिक अँड रिझनिंगचे प्रश्न बघा जे सोप्यातले सोपे आहेत, ते तुम्ही पहिले सॉल्व्ह करून टाका. मग त्याच्या सोबत तुम्ही रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवू शकता. म्हणजे स्ट्रॅटेजी जी आहे ती तुमची वेळेवर देखील तुम्हाला मोल्ड करता आली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल करता तुम्हाला येणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जीएस पेपर 1 आणि सीसॅटचा पेपर 2 याची स्ट्रॅटेजी, आणि जीएस पेपर 1 मध्ये जी 3 राऊंड टेक्नॉलॉजी आहे किंवा 3 राऊंड स्ट्रॅटेजी आहे ती कशी वापरायची हे मी तुम्हाला इथे सांगितलं. आणि डेफिनेटली तुम्ही अशाच पद्धतीनं पेपर सोडवला तर हमखास तुम्हाला यश इथं मिळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एमपीएससी परीक्षा संदर्भात, राज्यसेवा परीक्षे संदर्भात जर काहीही डाऊट असेल, सिलेबस हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, किंवा मेन्सची प्रॅक्टिस कशी करावी या संदर्भात जर काही मार्गदर्शन हवं असेल, हा माझा वैयक्तिक नंबर आहे, यावर तुम्ही डायरेक्टली कॉल करा 8806242059. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो हे आमचं एओनएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, याला अवश्य तुम्ही जॉईन करा. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि या व्हिडिओ पॉज करून हा QR कोड स्कॅन करा आणि लगेच आमच्या चॅनलला जॉईन करा. जे काही करंटचे अपडेट आहे, ज्या काही महत्वपूर्ण माहिती आहे परीक्षेसंदर्भात त्या तिथं हमखास आम्ही प्रोव्हाइड करतो. या व्यतिरिक्त डेली करंट अफेअर्स देखील त्या चॅनलवर अपलोड केल्या जातं. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2027 ची तयारी करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर एओनएसच्या अकॅडमीच्या माध्यमातून समर्पण बॅच आम्ही तिथे घेऊन आलोय आणि ही बॅच सुरुवात झालेली आहे. आणि या बॅचमध्ये जे काही शिक्षक वृंद आहे ते सगळे हायली क्वालिफाईड आहे. प्रत्येकाने युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेचा इंटरव्ह्यू दिलाय. असेच लोक तुम्हाला तिथे शिकवायला राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या कोर्सची नाममात्र जी फी आहे ती 29,999 आहे. आणि हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोनही माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो अवेलेबल आहे. याला मी इंटिग्रेटेड बॅच म्हणतो. यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या तीनही स्टेजेसचा अभ्यास एकत्रित पद्धतीनं केला जातो. आता याच्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे, तर प्रिलिम्स, मुख्य आणि इंटरव्ह्यू तिन्ही कव्हर आहे. अनलिमिटेड रेकॉर्डिंग या स्पेसिफिक कोर्स अंतर्गत आम्ही तिथे देतोय विद्यार्थी मित्रांनो. लाईफ टाईम व्हॅलिडिटी या कोर्सच्या, म्हणजे एकदा जर तुम्ही विकत घेतला तुम्ही आयुष्यभरासाठी याच्या रेकॉर्डिंग बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज याच्यामध्ये केलेला आहे. एनसीआरटी आणि बालभारती याचा कव्हरेज देखील आम्ही ऍड केलेला आहे. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर आमचं विशेष लक्ष आहे, कारण एमपीएससी राज्यसेवेमध्ये जर तुम्हाला यश संपादित करायचं असेल तर आन्सर रायटिंग शिवाय, उत्तर लिखाणाशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, त्यानंतर पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटरशिप. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरली काय होतं की विद्यार्थी क्लास अटेंड करतो, पण त्या क्लास अटेंड केल्यानंतर त्याचा स्वतःचा अभ्यास कसा करायचा हे फार महत्वाचं राहतं. कारण सेल्फ स्टडीवर जवळजवळ 80% वेटेज राहतं. मग हा सेल्फ स्टडीचा जो प्लॅन आहे, त्या विद्यार्थ्याचा जो मेंटर आहे तो त्याला आठवड्याचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन आणि वर्षाचा प्लॅन प्रॉपरली बनवून देतो. आणि त्या प्लॅनचा फॉलोअप देखील आम्ही घेतो की जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास ट्रॅकवर असला पाहिजे आणि तुमचा रिझल्ट हमखास अशा दृष्टिकोनातून आणण्याचा आमचा मानस आहे विद्यार्थी मित्रांनो. ही आमची एओनएस अकॅडमीची ऍप आहे, याच्यावर आमचे विविध फ्री कोर्सेस आहेत, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही अवश्य ही ऍप डाउनलोड करा. तुम्हाला ज्या फ्री कोर्सेसचा तिथे लाभ तुम्ही उठवू शकता. या व्यतिरिक्त जर हाच कोर्स तुम्हाला जर ऑफलाईन मध्ये अटेंड करायचा विद्यार्थी मित्रांनो, तर आमचे 2 सेंटर आहेत, पुणे आणि नागपूर. या सेंटरला तुम्ही अवश्य व्हिजिट करा. त्याचा सुद्धा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर अगेन तुम्हाला परीक्षेसंदर्भात काहीही मार्गदर्शन हवं असेल एमपीएससी राज्यसेवेसंदर्भात, तुम्ही मला डायरेक्ट तुमचा मोबाईल उचला आणि या नंबरवर कॉल करा विद्यार्थी मित्रांनो, किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.